च्या मार्फत हे सुरू आहे, एवढं फक्त हे करा. हॅलो, नाही वेळ लागेल, तुम्ही जेवून घ्या. एकदमच स्लो रस्ता रस्ता एवढं हे 10-15 मीटर वाटप 302-308चा 2 आम्हाला का त्याचा रेकॉर्ड त्याचा मिळाल्यावर तुम्हाला पाठवतो मी. सगळं फक्त वरती जाणार मग ते खाली घ्या. ओके. आज MIDC मार्फत या ठिकाणी IT पार्कचा ड्रोन सर्वेचं काम आज स्टार्ट होतं आहे. फिजिबिलिटीसाठी हा ड्रोन सर्वे महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे कामास सुरुवात केलेली आहे. किती जागेचा सर्वे? शासनातर्फे जी जागा अवेलेबल होणार आहे त्या जागेचा जवळपास 62 हेक्टरचा सर्वे होणार आहे. या ठिकाणी कोणत्या जागा आपण सर्वेसाठी घेतली? नाही, जागा माझ्या माहितीनुसार शासनाची जी जागा अवेलेबल आहे तेवढ्या जागेचा सर्वे होणार आहे. साताऱ्यातील कोणत्या अशा ठिकाण आहेत ते? नाही, फक्त हे एवढंच ठिकाण निवडलेलं आहे सध्या तरी. हा, एकूण किती दिवस सर्वे चालू असणार आहे? 2 दिवसामध्ये सर्वे पूर्ण होईल आणि सर्वेचा अहवाल वरिष्ठाला सादर केल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट पूर्ण होईल. ओके, थँक्यू. साताऱ्यात IT पार्कच्या जागेच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे, काय सांगा? आपण मागे जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंतांच्या इकडं आपण मागणी केली होती की लिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेचं ठिकाणी IT पार्क व्हावा. त्याचा आज ड्रोन सर्वे ज्याला आपण ते टोपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागानं सुरू केला आहे. कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा हस्तांतर करण्याची ती कलेक्टर आपले जे आहेत त्यांनी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि आता लवकरच MIDCकडनं या IT पार्कचं नोटिफिकेशनसुद्धा होईल. त्या दिशेनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये आमचा सगळ्यांचाच म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचा चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती की आपण पुण्याच्या एवढ्या जवळ आहे. आता इथं आपण यशोदा कॅम्पसमध्ये ते कॉलेजेस झाले, मुलांना शिक्षण मिळतं आणि नोकरीला पुण्याला जायला लागतं. तर नक्कीच आज आमचा प्रयत्न हाच आहे की या IT पार्कच्या माध्यमातून पुण्यातली किंवा बाहेरची IT इंडस्ट्री इथं यावी, इथंच मुलांना नोकरी मिळावी. आणि अनेक वर्षाची सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली आहे ती दूर व्हावी. आज त्याचं म्हणजे सुरुवात झालेली आहे. लवकरच हा संपूर्ण जो आहे हा IT पार्कचा प्रकल्प उभा राहील. याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा मी प्रस्तावित करतो आहे शासनाकडं
की जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिलं आहे, म्हणजे या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग IT इंडस्ट्रीला पण होईल, त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम्स घ्यायला, कॅम्प्स वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला, आणि आपल्यालासुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल. आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला, ते सुद्धा शासनाकडे प्रस्तावित करतो आहे. मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी, मान्य उदय सामंत साहेबांशी हे सगळं पार्कचं झाल्यानंतर, कारण आता ही पहिली आहे सर्वेची, याच्यानंतर नोटिफिकेशन निघणार, याच्यानंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती मला वाटतं चालू होईल. मग रस्ते, पाणी, लाईट वगैरे हे सगळं तिथं आणून द्यायला लागेल, आणि मग आपल्याला तिथं उद्योजक जे आहेत हे त्या ठिकाणी आणायला लागतील. आणि ह्यासाठी सगळ्यांची, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्याशी माझा फॉलोअप आहे, किंवा आमच्या इथं काहीतरी चांगले ITतले तुम्ही उद्योजक आमच्या इथं द्या, ज्या आहे ना एक मेसेज जावा IT इंडस्ट्रीमध्ये की साताऱ्यामध्ये IT इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे, या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, या ठिकाणी वातावरण जे आहे हे चांगलं आहे, आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळ आहे, आपण 1 तास सव्वा तासाच्या अंतरावरच आहे, त्यामुळे फार काय पुणे सातारा याच्यामध्ये अंतर नाही. ह्याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे. बाबा